महाराष्ट्रातील सर्वात मराठा आरक्षणाच्या सुरुवात ही जी महाराष्ट्रात जी झाली ही सुरुवात ही कोपरगावपासून झालेली. महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला रास्ता रोको 2008 साली कोपरगाव येथे साईबाबा कॉर्नर येथे झाला. तिथं कोपरगाव संबंध कोपरगाव शहरातील तालुक्यातील सर्व ग्रामस्थ सर्वांनी सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रास्ता रोको केला. तेव्हापासून जी कोपरगावात सुरुवात झालेली आणि आज कोपरगावातून करंजी नाटेगाव यांनी सर्व तालुक्यातून सर्वात प्रथम कोपरगावातून सुरुवात केली राजकीय पक्षांना बंदी घालण्यासाठी. तसंच आमचं सर्वांना सर्व तालुक्यातील सर्व गावांना आव्हान आहे का या करंजी नाटेगाव याप्रमाणे जसे सगळे गावं तर चाचनळी यांनी आज उघडपणे बोलण्यास सांगितलं आमदारांना यांना, तर तसं सगळ्यांनी सगळीकडून उठाव करावा आणि सगळ्यांना जोपर्यंत इलेक्शन लागत नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपलं हे सगळ्या राजकीय नेत्यांना गावबंदी करावी अशी आमची विनंती आहे. आणि सर्वांनी मराठा समाजाने असं समजू नये आणि जे ओबीसी नेते जे मराठाबद्दल बोलत आहे आम्ही कोणत्या ओबीसी नेत्याबद्दल बोलत नाही तर मग ओबीसी नेत्यांनी पण आमच्याबद्दल बोलू नये. आम्ही कोणाचं हिसकून घ्यायला नाही आलेलो, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. त्याच्यामुळं कोणी आमच्या याच्या येऊ नये. इतिहास हा मराठ्यांनी घडवलेला आहे आणि आत्तापर्यंत जेवढं सभा झाल्या घटना झालेल्या आहे या सर्व मराठ्यांच्याच नावावर आहे. त्याच्यामुळं त्याचं श्रेयवाद कोणी काही करू नये आणि ओबीसी नेत्यांनी त्यांच्या स्वतःच्या याच्यावर लगाम घालावा अशी आमची विनंती आहे.